नमस्कार, आज मी घेऊन आलेली आहे भन्नाट अशा कधीच न पाहिलेल्या महत्त्वाच्या किचन टिप्स आणि ट्रिक्स। एकदा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, यूजफुल आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ तो होणारच आहे। पैशांची बचत होईल, रोजच्या कामामध्ये मदत होईल आणि अवघड कामे सोपी होतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि पूर्ण व्हिडिओ पाहून झाल्यानंतर आवडल्यास मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तर बघा, आपल्याकडे अशा भरपूर साड्या असतात, पेटीकोट, ब्लाउज आपण असं एकाखाली एक ठेवतो किंवा कवर मध्ये ठेवतो, पण बरेच जण ठेवत नाही। तर ऐनवेळी हे मिळत नाही किंवा खूप जास्त आपल्या कपाटामध्ये पसारा होतो, जास्त जागा लागते हे कपडे ठेवायला। पण अशा पद्धतीने तुम्ही जर ब्लाउज मध्ये साडी ठेवली तर साडी देखील खराब होत नाही, व्यवस्थित राहते। आणि ब्लाउज, साडी, पेटीकोट एकाच ठिकाणी मिळतं। त्याचसोबत हँगर मध्ये देखील अशा प्रकारे तुम्ही अडकून ठेवू शकता। आणि त्याचसोबत जर जागा कमी असेल तर अशा प्रकारे फोल्ड जरी केलं तरी साडीची घडी निघत नाही। व्यवस्थित कमी जागेत भरपूर कपडे ठेवण्यासाठी तुम्हाला ही ट्रिक कामी येईल। यानंतरची आपली टिप आहे, आता दिवाळीमध्ये आपण भरपूर दिवे वापरतो आणि त्यातच एखादा दिवा फुटला की आपण तो फेकून देतो, पण याला फेकून न देता याचा खूप छान आपल्याला वापर करता येतो। दिव्याचे अजून घरामध्ये भरपूर उपयोग आहे, जे की आपण डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिलेला आहे, तुम्ही चॅनलवरती बघू शकता। तुमच्याकडे जर एखादा मातीचा दिवा तुटलेला नसेल तर तुम्ही अगदी एक मातीचा दिवा तोडा, म्हणजे तुमचं अवघड तासाभराचं काम अगदी चुटकीसरशी होईल। आणि यासाठी बघा, खलबत्त्यात टाकून मी या दिव्याला थोडं बारीक करून घेत आहे। तुम्ही दगडावरती देखील याला बारीक करू शकता किंवा बारीक तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून जरी घेतलं तरी चालेल। आणि याला मी असं थोड्याच वेळामध्ये छान याची पावडर तयार केलेली आहे। जर मोठं थोडंफार राहिलं असेल तर तुम्ही चाळणीने चाळून देखील याला बारीक पावडर वेगळी करू शकता। आता मी याला एका वाटीमध्ये काढलेला आहे। तुम्ही अशीच कोरडी पावडर जरी ठेवली आणि वर्षभर याला तुम्ही वापरू शकता, पण वापरायचं कुठे हा आपल्याला प्रश्न पडला असेल तर चला याचा वापर बघूयात। तर इथे बघा, तुम्ही याला एकतर ओलं करून देखील एखाद्या बॉटलमध्ये भरून ठेवू शकता किंवा कोरडं जरी ठेवलं तरी चालेल। तर आता मी यामध्ये थोडं विनेगर टाकलेलं आहे। तुमच्याकडे विनेगर नसेल तर तुम्ही यामध्ये लिंबाचा रस टाका, थोडं लिंबू पिळून यामध्ये टाकायचं आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं। कोरडं जर ठेवलं ना तर प्रत्येक वेळी वापरण्या अगोदर थोडंसं याला ओलं करण्यासाठी लिंबाचा रस किंवा विनेगर टाकून ओलं करायचं। आपल्याकडे बघा, असे भरपूर तांब्या पितळेची मोठी मोठी भांडी असतात, जी की खूप जास्त काळी होतात, ठेवूनच अशा प्रकारे खराब होतात। तर याला स्वच्छ करण्यासाठी न साबण, स्क्रबर असं काहीच न वापरता, न घासता आपण ही भांडी स्वच्छ करू शकतो। आणि याचा रिझल्ट देखील तुमच्या समोर आहे। मी फक्त ही पेस्ट यावरती लावलेली आहे आणि ज्या भागावरती पेस्ट लागलेली आहे आणि ज्या भागावरती नाही त्या भागामध्ये तुम्हाला फरक दिसून येतच असेल आणि काही सेकंदातच हा रिझल्ट मिळतो। इथे मी याला घासलेलं देखील नाही, फक्त ही पेस्ट यावरती लावलेली आहे आणि बघू शकता किती छान हा भाग स्वच्छ झालेला आहे, चमकत आहे। याला मी तुम्हाला धुवून देखील दाखवते। आता बघा, अगदी चकित व्हाल एवढा छान रिझल्ट मिळतो आणि यामध्ये आपल्याला एका सेकंदापेक्षा जास्त वेळही लागला नाही। अगदी मोठी मोठी तांब्या पितळीची भांडी, देवाच्या मूर्त्या तुम्ही कोणत्याही केमिकल शिवाय अशा प्रकारे स्वच्छ करू शकता, न घासता, न यामध्ये जास्त वेळ लावता। तर बघू शकता, आता आपण या पेस्टने पूर्ण भांडं हे स्वच्छ करून घेणार आहोत। तर जसं की मी म्हणलं, तुम्ही हे पेस्ट जी आहे ती ओली करून एखाद्या बॉटलमध्ये भरून ठेवू शकता किंवा कोरडं पावडर जरी ठेवलं तरी चालेल, म्हणजे पाहिजे तेव्हा तुम्हाला वापरता येईल। एकदा करून ठेवा, म्हणजे पितांबरी किंवा इतर काही केमिकल जे येतात ना तर ते तुम्हाला वापरायची गरज पडणार नाही आणि यामुळे अगदी हे नॅचरल आहे, तर हात देखील खराब होत नाहीत। तर नक्कीच तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल तर मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। आणि बघा, हे तांब्याचा भांडं पूर्ण किती छान स्वच्छ झालेला आहे। आणि जसं की आपल्याकडे मोठी घागर असते किंवा टाकी असते तर त्याला देखील तुम्ही अशा प्रकारे स्वच्छ करू शकता। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। तुम्हीही अगोदर अशी बरीच भांडी स्वच्छ केली असतील, तुम्हालाही माहित आहे किती जास्त वेळ लागतो, मेहनत लागते, पण आपण किती सोप्या पद्धतीने हे भांडं स्वच्छ केलेलं आहे। यानंतर नक्कीच तुम्ही पण या ट्रिकचा वापर करा। यानंतरची आपली टीप आहे कंगव्यासाठी। बऱ्याच वेळा आपण किती महागडा किंवा चांगला कंगवा घेतला किंवा हलका जरी कंगवा घेतला तरी बऱ्याच वेळा काय होतं, एखादा कंगवा चांगला निघतो, पण एखाद्या कंगव्याची दातं जी आहेत ना, समोरचा जो भाग आहे तो खूप जास्त आपल्या डोक्याला टोचतो, अगदी केस देखील त्याने विंचरावे वाटत नाहीत, खूप जास्त त्रास होतो। तर असं होऊ नये यासाठी काय करायचं, असं तर तुम्हाला कंगवा घेऊन आलात आणि आता तो फेकून द्यायचा नसेल आणि ते टोचत असेल तर त्याला तुम्ही अशा प्रकारे सॉफ्ट करू शकता। थोडंसं नेलपेंट घ्यायचं आणि त्याच्या समोरचा जो भाग असतो ना त्यावरती लावायचं, म्हणजे जे थोडे थोडे पार्ट असतात ना असे अंकुजदार त्यामधील, तर ते असे याला नेलपेंट जे आहे त्याला लागून थोडे सॉफ्ट होतात। आणि काही दिवसात कसं तुम्ही हे नेलपेंट वाळल्यानंतर केसांवरती जसं वापराल तसं नेलपेंट सोबत ते जे टोकदार भाग असतात ते देखील निघून जातात। एकदा ट्राय करून बघा आणि नेलपेंट वाळल्यानंतर केसांवरती वापरा, तुम्हाला अजिबात हे टोचणार नाही।
यानंतरची आपली टीप आहे कांदा लसूण आपण दररोज वापरतो, पण कांदा लसूण हाताला जो त्याचा वास आहे ना तो खूप जास्त असा राहतो, उग्र वास येतो आणि बऱ्याच वेळा आपल्याला स्वयंपाक झाला किंवा काही काम झाली की आपण पूजा करतो किंवा सुरुवातीला पूजा करतो, तर अशा वेळेस देवासमोर कांदा लसणाच्या वासाचे हात आपल्याला घेऊन जावे वाटत नाहीत आणि किंवा कुठे बाहेर जायचं असेल तर असा वास येत असेल कांदा लसणाचा एखाद्या भांड्यामधून हातामधून, तर टूथपेस्टच्या मदतीने तुम्ही हा वास घालू शकता. अगदी तुम्ही साबणाने जरी हात धुतले ना तरी हा वास निघत नाही, पण टूथपेस्टच्या मदतीने हा वास अगदी सहज तुम्ही कोणत्याही ठिकाणाहून काढू शकता. यानंतरची आपली टीप आहे, तर बघा मी गॅस चालू केलेला आहे आणि गॅसवरती मी ठेवलेली आहे एक डांबर गोळी. डांबर गोळी गॅसवरती ठेवून आपल्याला थोडी गरम करायची आहे आणि लगेचच थोडीशी डांबर गोळी अशी बारीक व्हायला लागली की गॅस आपल्याला बंद करायचा आहे. त्यानंतर एका भांड्यामध्ये मी घेतलेला आहे अर्धा ग्लास पाणी आणि ती थोडी डांबर गोळी गरम जी होती ती मी या भांड्यामध्ये टाकलेली आहे पाण्यासोबत. तर आता बघा हे पाणी आपल्याला गॅसवरती ठेवून उकळीपर्यंत ठेवायचं आहे. छान हे गरम झालं की जी डांबर गोळी आहे ना तर ती यामध्ये विरघळायला लागते आणि यामधून असा तेलासारखा द्रव बाहेर निघतो आणि हे एकदा केलं तुम्ही तर अगदी तुमच्या घरातील सर्वात मोठी जी समस्या आहे ते तुम्ही घालवू शकता. बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये अशा काही समस्या येतात ज्यामध्ये आपण बाहेरून काही केमिकल आणून सोल्युशन शोधतो, पण असं न करता घरगुती उपाय देखील खूप कामी येतात. आता याचा वापर तुम्ही कुठे कधी कसा कराल ते आपण पुढे बघणारच आहोत. त्या अगोदर बघा हे छान असं गरम झालं की डांबर गोळी हळूहळू अशी विरघळायला लागलेली आहे आणि असा तेलासारखा या पाण्यावरती असा तवंग येतो, थोडंसं लिक्विड येतं या डांबर गोळीचं. आणि एखाद्या असं भांडं वापरायला तयार करण्यासाठी की तुम्ही जे दररोज स्वयंपाकासाठी वापरत नसाल, कारण की काय होतं डांबर गोळीचा वास थोडासा काही दिवस या भांड्याला राहतो धुतल्यानंतरही, त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्या. यानंतर आपल्याला इथे लागणार आहे कापूस. आता या लिक्विडचा तुम्ही 2-3 प्रकारे वापर करू शकता. पहिलं तर इथे मी कापूस घेतला आहे आणि कापूस या लिक्विडमध्ये आपल्याला थोडासा बुडवून ओलसर करून घ्यायचा आहे. आता बघा घरामध्ये आजकाल प्रत्येकाच्या घरामध्ये किती स्वच्छ घर ठेवलं तरीही कॉक्रोचची समस्या खूप जास्त दिसून येते आणि त्यामुळे रोगराई पसरते. अगदी वेगवेगळे पेस्ट कंट्रोल क्रीम किंवा इतर काही स्प्रे वापरूनही हे जात नाहीत, तर पण हा उपाय एकदा जर तुम्ही केला तर तुम्हाला कायमची सुटका मिळेल कॉक्रोच पासून. आणि ते कसं तर बघा इथे एक तर आपण कापसाचे गोळे करून वापरू शकतो, दुसरं तर एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये भरून याचा वापर करू शकतो आणि तिसरं म्हणजे असं जे लिक्विड असतं उरलेलं तर ते तुम्ही सिंक वॉश बेसिन बाथरूमच्या जाळीमध्ये थोडं थोडं टाका, म्हणजे याचा डबल फायदा होतो. एक तर यामधून आपल्या घरामध्ये काही जीवजंतू येत नाहीत, काही कॉक्रोच किंवा इतर काही जीवजंतू येत नाहीत, त्यासोबतच यामधून घाण वास येत असेल तर तो देखील निघून जातो. दुर्गंधी घालवण्यासाठी देखील हा उपाय तुम्ही करू शकता. किंवा जे गोळे आहेत ते कानाकोपऱ्यात घरामध्ये ठेवा किंवा अशा प्रकारे स्प्रे करा. रात्रीच्या वेळी हा उपाय केल्यानंतर खूप छान रिझल्ट मिळतो. आणि हो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.